श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 30. भरतरीचा विद्याभ्यास व चौरंगीचे पूर्ववृत्तांत. या अध्यायाचे नित्य पठण केले असता चोरांची दृष्टी नाहीशी होईल. अध्यायाला सुरुवात होत आहे. गिरनार पर्वतावर 3 दिवस वास्तव्य करून गोरक्षाने दत्तप्रभूकडे जाण्याची परवानगी मागितली. तेव्हा त्यांनी मच्छिंद्रनाथाला घेऊन येण्याची आज्ञा केली. त्यानुसार तो गर्भगिरीकडे निघाला. गोरक्षाला निरोप दिल्यावर दत्तप्रभूंनी भरतरीला नाथपंथांची दीक्षा देऊन निज कृपेने चिरंजीव केली. त्याला अनेक विद्या, कला आणि अस्त्रांचे ज्ञान दिले. त्यानंतर त्याला नागाश्वत्थाकडे पाठविले. तेथे त्याला मच्छिंद्राप्रमाणे कष्टवून सर्व दैवत अनुकूल करून घेतले. मग दत्तात्रेयाने त्याला बद्रिकाश्रमास तपश्चर्याला बसविले आणि गिरनार क्षेत्री परतवून मच्छिंद्रनाथ येण्याची वाट पाहू लागले. गर्भगिरीवर गेलेल्या गोरक्षाने मच्छिंद्रनाथाला दत्तात्रेयांचा निरोप सांगितला. तेव्हा त्या सचिशाच्या डोळ्यात पाणी उतरले. काही दिवसांनी ती उभयता गिरनारकडे निघाले. विदर्भ देशातून जात असताना ते कोंडिनीपुरास आले. ते नगरातून भिक्षेसाठी हिंडत असताना त्यांना एका चौकात हात पाय तुटलेल्या स्थितीत विव्हळत असलेला एक राजवितीत दिसला. तो तेथील राजा शिशंगर याचा पुत्र कृष्णागर होता आणि त्याच्या पित्याने त्याची भयंकर अशी अवस्था केली होती. त्या कृष्णागराचा पूर्व इतिहास असा की राजा शिशंगर व त्याची पत्नी मंदाकिनी हे दाम्पत्य पोटी पुत्र संतान नसल्यामुळं वितीत असत. मग एके दिवशी शिशंगराची तीव्र आराधना करून पुत्रप्राप्ती होते का पहावे या उद्देशाने शिशंगराने सर्व कारभार मुख्यमंत्र्याकडे सोपविला आणि संपादनिक रामेश्वराकडे निघाला. फिरत फिरत तो कृष्णा भद्रीच्या संगमावर आला. त्या मुकामी रात्रीच्या वेळी भगवान शंकराने त्याला स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले, मी पार्वतीसह येथे वास्तव्य करू आहे. तू येथेच राहून आमची नित्यपूजा कर. तुला येथेच पुत्रप्राप्ती होईल. ते ऐकून शशांकराला मोठा दिलासा मिळाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी संगमावर शोध घेतला आणि एका डोहात त्याला जुनाट शिवलिंग सापडला. त्यानं त्याची यथाविधी प्राणप्रतिष्ठा केली, मंदिर बांधले आणि पुजाऱ्याची नेमणूक केली. आणि हाच रामेश्वर आहे या श्रद्धेने या अपर्णा देवीची सेवा करीत तो तेथेच राहिला आणि त्या स्थानाला लोक संगमेश्वर म्हणू लागले. त्या संगमापासून जवळच असलेल्या भद्र संगमगावी मित्राचार्य व शिव नावाचे एक वैष्णव दाम्पत्य राहत होते. त्यांनाही मूलबाळ नव्हते, म्हणून ते दोघंही त्या संगमेश्वराची आराधना करू लागले. अशा प्रकारे शशांक राजा आणि मित्राचार्य विप्र शिव आराधनेत कालक्रमण करत असताना तिकडे एक स्वर्गलोकी विलक्षण प्रकार घडला. एके दिवशी भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह बसले असताना सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांनी सुलोचना अप्सरेला पाचारण केले. नृत्य करीत असताना शंकराचे दिव्य रूप पाहून तिच्या मनात त्यांचा संग घडावा अशी काम वासना उद्भवली. त्यामुळं तिच्याकडून चुका घडू लागल्या. तेव्हा तिच्या अस्वस्थता जाणून शंकराने तिला थांबवली आणि म्हणाले, तुझ्या मनात भलतेच विचार आले म्हणून स्वर्ग भ्रष्ट होऊन तू भूलोकात जाशील आणि भद्र संगम गावी मित्राचार्य व संगम यांची कन्या म्हणून जन्म घेशील. तेव्हा सुलोचनेने त्याची क्षमा मागून उपशाप देण्याची विनंती केली. ती म्हणाली, तेथे जन्म घेतल्यावर
तू माझी आराधना कर, मी स्वतः प्रगट होऊन तुला स्पर्श करीन, तेव्हा शापमुक्त होऊन तू पुन्हा स्वर्गलोकी येशील. शिव शापानुसार त्या अप्सरेने मित्राचार्य व शरयू यांची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कदंबा ठेवण्यात आले. ती अत्यंत सुंदर होती. उपवर होताच तिच्या पित्याने तिच्यासाठी वर शोधण्यास प्रारंभ केला. ही विप्रकन्या स्वतःच्या विवाहाविषयी तितकी उत्सुक नव्हती. ती नेहमी शिवध्यानातच मग्न असे. एके दिवशी ती शिवदर्शनासाठी देवालयात गेली असताना भगवान शंकर तिच्यासाठी स्वतः प्रगट झाले. कदंबाला पाहून ती काम विवाहित झाली आणि तिला धरण्यासाठी पुढे सरसावले. भयभीत कदंबा तिथून पसार झाली तरी त्यांनी तिला गाठलेच. त्यांच्या स्पर्शाने सुलोचना अप्सरा शापमुक्त होऊन स्वर्गलोकी गेली. तेव्हा त्यांचा जो वीर्यपात झाला ते वीर्य कृष्णेच्या पात्रात पडले. इकडे नदी स्नानास गेलेला शशांकराने अर्धे देण्यासाठी कृष्णेचे पाणी आपल्या ओंजळीत घेतले. तेव्हा ते वीर्य त्याच्या हातात आले आणि मानवी देहाच्या स्पर्शाने त्या वीर्यापासून राजाच्या ओंजळी एक सुंदर बालक उत्पन्न झाला. ते पाहून शशांकर थक्क झाला. शिवाने आयुने संभव पुत्र प्रसाद रूपाने दिला म्हणून त्यास आनंद झाला. त्याने घरी जाऊन ते बालक मंदाकिनीच्या हाती दिले. तेव्हा तिलाही वात्सल्याने पाना फुटला. मग राजा वराने कौंडिनी पुरास परतले. त्याने त्याचे कृष्णागर असे नाव ठेवले. पुढे कृष्णागर मोठा झाला. तो इतका रूपवान होता त्याला अशी अनुरूप कन्याच मिळेना. त्यामुळं त्याचा विवाह लांबणीवर पडला. त्याच सुमारास मंदाकिनी देखील मरण पावली. त्यामुळे राजाला एकटेपणा असह्य झाला नाही आणि त्यांनी चित्रकूटाचा राजा पूजाध्वज यांची कन्या पूजावंती तिच्याशी लग्न केले. त्याने चित्रकूटचा राजा पुत्राध्वज यांची कन्या भुजावंती तिच्याशी लग्न केले. लग्नाच्या वेळी भुजावंती 13 वर्षाची तर कृष्णागर 17 वर्षाचा राजा आणि तिच्यासाठी एकांत स्थानी एक महाल बांधला होता. आपल्याला एक सावत्र मुलगा आहे त्याला माहीत होते, पण त्यांनी त्याला पाहिले नव्हते. एके दिवशी शशांकर शिकारीला गेला असता ते महालात एकटीच होती. त्यावेळी कृष्णागर पटांगणात पतंग उडीत होता. त्याचे सौंदर्य पाहून भुजावंतीने दासीला पाठवून त्याला बोलावून घेतले आणि कामवासनेने प्रेरित होऊन त्याच्याकडे अंगसंग मागितला. ते ऐकून संतापलेल्या कृष्णागराने त्याची कान उघाडणी करून तेथून काढता पाय घेतला. त्यावेळी आपला सावत्र मुलगा आहे हे कळताच ती घाबरली. याचा वाटा झाल्यास काय होईल या विचारांनी तिच्या मनात हलकल्लोल माजला. याचबरोबर अध्याय 30 समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील अध्यायात.